मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक, त्यात उद्यापासून वीकेंड, यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे। मेगा ब्लॉकमुळे चाकरमानी रस्ते मार्गाने घराकडे निघालेले असतानाच याचा फटका वाहतुकीला बसलेला दिसू लागलाय। आणि याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रशांत बढे। खरं तर प्रशांत, मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडीचे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, मात्र काय त्या ठिकाणची या क्षणाची परिस्थिती आहे? विशाल, खरं तर आणखीन काही वेळानंतर इथे आणखीन मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळेल। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हा पूर्व द्रुतगती मार्गाचा मुलुंड येथील आनंदनगर टोलनाका आहे आणि जिथून मी साधारणतः 300 मीटर अगदी अलीकडे उभा आहे। इथून अगदी मागे बघितलं माझ्या तर ऐरोलीचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत ही वाहतूक कोंडी गेलेली आहे। ज्या पद्धतीने आपण सकाळपासून पाहतोय की जी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे रस्ते मार्गाचा अवलंब जो आहे तो मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी केलेला दिसतोय। त्यातच उद्या वीकेंड आहे। लोक ही नाशिक असेल, ठाणे असेल किंवा पुढे पुण्यापर्यंत जाण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात। अशात ठाण्याकडे जाणारे जे चाकरमाने असतील, मुलुंडकडे येणारे चाकरमाने असतील, त्यांची मोठी या ठिकाणी वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। सुमारे 1 तासापासून ही वाहतूक कोंडी जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी 8 ते 9 वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी अशाच प्रकारे राहू शकते। त्यामुळे जे चाकरमाने आता ठाण्याच्या दिशेने येत आहेत त्यांना मात्र मोठ्या वाहतूक कोंडीला या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतंय। विशाल, प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जसे आमचे प्रतिनिधी प्रशांत यावेळेला आनंदनगर टोल नाक्यावरती होते। मुंबईच्या दिशेने तुम्ही ठाण्याकडे जात असाल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। रस्त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला विलंब होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।